10व्या वर्गातील विद्यार्थिनीला व्हॉट्सॲपवरून रात्री अपरात्री मेसेज पाठवून वाईट नजर ठेवणाऱ्या एका 45 वर्षीय वर्ग शिक्षकाविरोधात पवनी पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे। भोजराज दिगोरे वय वर्ष 45 राहणार पवनी असे अटक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे। तो पवनी येथील वैनगंगा विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे। भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरातील वैनगंगा विद्यालयात 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचं व्हॉट्सॲप ग्रुपवरून शिक्षकाने मोबाईल क्रमांक घेऊन तिला रात्री अपरात्री व्हॉट्सॲपवरून मेसेज पाठवणे सुरू केले। आपली बोर्डात चांगली ओळख असून चांगल्या गुणाने उत्तीर्ण करून देतो, तू माझ्याशी बोलत का नाही, तू मला आवडते, अशा प्रकारचे लज्जास्पद मेसेज हा शिक्षक करीत होता। या विद्यार्थिनीने या संदर्भात आपल्या पालकांकडे तक्रार केली होती। हा प्रकार लक्षात आल्यामुळे विद्यार्थिनीने शिक्षकाच्या मेसेजवर प्रतिसाद देत नसायची हे बघून त्या शिक्षकाने तिच्या मैत्रिणीशी संपर्क साधून तिच्या माध्यमातून तिला मेसेज देण्याचाही प्रयत्न केला। या संदर्भामध्ये संबंधित विद्यार्थिनीने पालकांसह पवनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम 2012 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। त्यानंतर रात्रीला भोजराज दिगोरे वर्ग शिक्षकाला अटक करण्यात आली आहे आणि विद्यार्थिनीचा आणि संबंधित शिक्षकाचा मोबाईल पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतला आहे। अधिक तपास पवनी पोलीस करीत आहे। दिनांक 3/10/24 रोजी पोलीस स्टेशन पवनी येथे एक 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे तक्रार देण्यात येतात। सदर मुलगी ही वैनगंगा शिक्षण संस्था पवनी येथे 10व्या वर्गामध्ये शिक्षण घेते आणि ती शिक्षण घेत असताना तिच्या शिक्षकांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला होता शिक्षणाच्या संदर्भात माहिती देण्याकरिता। परंतु जो शिक्षक होता त्यांनी सदर मुलीवरती पाळत ठेवून तिचा जो व्हॉट्सअप नंबर होता त्या व्हॉट्सअप नंबरवरती तिच्या मनाला लज्जा वाटेल अशा प्रकारचे मेसेज करून तिचा विनयभंग केलेला आहे। त्यावरून पोलीस स्टेशन पवनी येथे पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपी शिक्षक याला अटक करण्यात आलेली आहे।